जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने नवे कठोर निकष तयार करण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक मदत दिली जाते। मात्र वाढत्या आर्थिक भारामुळे सरकारने नवीन नियम लागू करण्याचा विचार केला आहे। त्यानुसार लाभार्थी महिलेचे प्राप्तिकर खात्याकडील नोंद तपासली जाणार असून दरवर्षी ई-केवायसी प्रक्रियेद्वारे उत्पन्नाची पडताळणी देखील करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बदल करण्यात आल्यामुळे आता दर महिन्याला हे एक काम करणे अतिशय गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तर मित्रांनो, कोणते काम करणे गरजेचे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेचा लाभ महायुतीतील घटक पक्षांना मोठ्या प्रमाणात मिळाला। मात्र या योजनेवर होणारा मोठा खर्च पाहता सरकार आता पात्रता निकष कठोर करत आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून वगळले जात आहे। प्राप्तिकर विभागाच्या नोंदीच्या आधारे उत्पन्नाची पडताळणी केली जाईल। दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी व हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे। राज्य सरकारने यापूर्वीच 5 लाख महिलांना या योजनेतून वगळले आहे। यामध्ये स्वतः अर्ज मागे घेणाऱ्या महिला तसेच संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांचा समावेश आहे। महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 6.5 लाख लाभार्थी हे केवळ एकाच वेळी नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे आता लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवळ 500 रुपये मिळणार आहे। सरकारने नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मागील महिन्यांचा लाभ न देता अर्ज मंजूर झाल्यानंतरच्या महिन्यापासून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 2,63,00,000 महिलांनी नोंदणी केली असून त्यापैकी 2,41,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत। अजूनही 11 लाख अर्जांची आधार क्रमांकाशी जोडणी प्रलंबित आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार या नव्या नियमांमुळे केवळ खरोखर गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार देखील नियंत्रित राहणार आहे। ई-केवायसी व उत्पन्न पडताळणीमुळे अपात्र लाभार्थ्यांना वेळीच गाळले जाणार आहे। नवीन धोरण लागू झाल्यानंतर या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तसेच आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।